चुप्पी साधे बैठा एक पुरुष असल में क्या होता है, नेमकं त्याचं काय अस्तित्व असतं लग्न झाल्यानंतर. आई आणि बायको ह्याच्यामध्ये हा पहिला मुद्दा. आई आणि बायकोमध्ये सँडविच होतं. दुसरं, सासू आणि सुने नातंच असं आहे, त्यात काही करू शकत नाही, कारण बाईच बाईची शत्रू. म्हणजे त्याला लहानपणापासून कुठेतरी बाईचं ऐकायचं ही सवय झालेली असते पुरुषाला. एकाच व्यक्तीवर जास्त तुम्ही अवलंबून राहिलं की आपोआप ते शोषणाची सुरुवात होते. लग्नानंतर परफॉर्मन्स इश्यू हा पुरुषाचा खूप मोठा प्रॉब्लेम होतो. शारीरिक संबंध ही महत्वाची पण एकमेव महत्वाची गोष्ट नाही. जेव्हा लग्न होतं तेव्हा सुरुवातीचा एक हनीमून पिरियड असतो, पण कालांतराने त्याच पत्नीच्या स्वयंपाक करून आलेल्या कांदा लसणाचा वास शरीराला लागतो आणि रात्री झोपताना मग अंगाला वास येणाऱ्या बनियनचा, घामाचा वास येणाऱ्या बनियनची पर्वा न करता आपल्या जवळ घेते. हीच आपली हिरोईन. राग, रुसवे, भांडण, तंटे, मतभेद हे सगळीकडे असतात. ते विकोपाला न जाता संसार बांधून ठेवणं आणि आपली जबाबदारी पुरुष म्हणून खरा पुरुषार्थ तिथे आहे. एका नवऱ्याला बायकोचं भांडण झालं तर नवऱ्याने एका गुंडाला पैसे दिले आणि सांगितलं की माझी बायको सकाळी तिकडे येते, तिच्यावर तू पैसे दे. तर त्या बाईच्या जे बिचारी तरुण पोरगी क्लास आपल्या कॉलेज द्यायला उभी राहिली, तिच्यावर ते पडलं. हे पेपरात बातमी आल्यावर हॉस्पिटलमध्ये सगळं अंग जळत असताना ती मुलगी म्हणाली, लेकिन उसमें उस लड़की की क्या गलती है. नमस्कार, विमर्शमध्ये मी मयूर आडकर तुमचं मनापासून स्वागत करतो. लग्न झाल्यानंतर पुरुषांचं नेमकं असं काय होतं हा प्रश्न आपण पहिल्या भागामध्ये सोडून गेलो होतो. त्याच प्रश्नाची उत्तरं देण्यासाठी आज पुन्हा एकदा डॉक्टर रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ आपल्यासोबत आहेत. डॉक्टर रवींद्र, पुन्हा एकदा तुमचं विमर्शच्या या विमर्श बाय मयूर आडकर या वाहिनीमध्ये मनापासून स्वागत आहे. गेल्या वेळी तुम्ही खूप छान मार्गदर्शन केलं. बऱ्याच लोकांच्या प्रतिक्रिया आपल्याला या व्हिडिओवर ऐकायला मिळाल्या. काही जणांनी चांगले सल्ले पण दिले आहेत. पण आपण गेल्याच भागाच्या शेवटी नेमकं या पुरुषाचं जो त्याच्या डोक्यावरती मर्दांगीचा 56 इंच छातीचा जो कोट आहे किंवा मर्दांगीचा मुकुट आहे, तो इतका काटेरी आणि टोचणारा काय, आणि त्याचा भार त्याला सहन होत नाही तेव्हा तो काय करतो आणि ते का त्यांनी करू नये, कसं ते टाळता येईल या विषयावर आपण बोललो होतो. म्हणजे जन्म हा काही कुणा माणसाच्या हातामध्ये नाही, मरण कुणाच्या हातामध्ये नाही, पण त्याच्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा टप्पा लग्न, जिथे तो एक स्वतःचा संसार थाटू पाहत असतो, त्याला एक जोडीदार त्याच्या आयुष्यात येतो. आणि नेमकं हेच लग्न झाल्यानंतर तो थोडा बदलतो का, नेमकं त्याच्यात काय बदल होतात. कारण पुरुषांवर, लग्न झालेल्या पुरुषांवर खूप जोक्स आहेत. चुप्पी साधे बैठा एक पुरुष असल में क्या होता है, नेमकं त्याचं काय अस्तित्व असतं लग्न झाल्यानंतर, याच्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. तर नेमकं पुरुषाचं लग्न किंवा प्रेम झाल्यानंतर नेमकं काय होतं, तुम्ही काय अनुभवलं आहे या विषयावर? ते गंमत आहे. आपण ते मगाशी सांगितलं जोक, किती जोक आहेत ना. मी सिंह आहे तर तो उंदीर म्हणतो की लग्नापूर्वी मी सुद्धा स्वतःला असं म्हणायचं. असे खूप गोष्ट आहेत. म्हणजे लग्नानंतर पुरुषाचा उंदीर होतो असं जे काही येतं, स्वातंत्र्य संपतं. ते काय गमत होतं ना, ह्या सगळ्याच्या जोकच्या मध्ये एक जोक भाग असा आहे की कुठेतरी लग्न ही व्यवस्था ना, स्त्रीला म्हणा पुरुषाला म्हणा, ती सूट करत नाही, काहीतरी त्रास होतो आहे हे वास्तव त्यातनं अधोरेखित होतं. म्हणजे ज्या गोष्टीतनं पुरुषाला खूप आनंद मिळायला हवा, तर ही कुठेतरी स्त्रीला असते तर पुरुषाला सुद्धा बंधनकारक अशी व्यवस्था झालेली आहे. ती त्याच्यातला काहीतरी चाम हरवला म्हणून त्याशिवाय अशा गोष्टी घडत नाही आहेत. तर होतं असं की याच्यामध्ये जसं पुरुषाच्या याच्यातला जो बदल होतो ना, आपण अनेक गोष्टी बघतो की असं एक होतं की बदल जास्त बाईच्या आयुष्यात होतात. घरदार नाव सोडून येते, सगळे संस्कार जुने प्रेमाची नाती सोडून ती येते आणि एकदम वेगळं आयुष्य सुरू करते. त्यामानाने पुरुषाच्या आयुष्यात काही फार फरक पडत नाहीये, तेच सगळं असतं. फक्त एक बायको नवीन आलेली असते. आता होतं असं पण याच्यामध्ये की हे जे नवीन नातं येतं त्यात गोष्टी कुठे होते. आपण अनेक गोष्टी ऐकल्या की पुरुषाचं सँडविच होतं. आई आणि बायको ह्याच्यामध्ये पुरुषाचा पहिला मुद्दा, आई आणि बायकोमध्ये सँडविच होतं. दुसरं, त्यात काय करणार, सासू आणि सुने नातंच असं आहे, त्यात काही करू शकत नाही, कारण बाईच बाईची शत्रू. आपण अनेकदा ऐकलं याच्यामध्ये. किंवा मग आणखी जॉईंट फॅमिली असेल तर जावा पटतच नाहीये. मोठी जाऊ ठीक असते, धाकटीच घर तोडते, नवऱ्याला बाहेर जायला सांगते. या सगळ्याच्या मध्ये काय होतं की व्यवस्था म्हणून आपण समजून घ्यायला पाहिजे. ही जी पुरुष प्रधान व्यवस्था आहे ना,
त्यात खरी सत्ता पुरुषाच्या हातात आहे. हम्म. सगळे अधिकार त्याच्या हातात आहे. वंश त्याच्या नावाचा चालतो, घरावर नाव त्याचं, प्रॉपर्टी त्याची, सगळं त्याचं. सगळं त्याचं असतं. आणि मग काय असतं की बाईला मोठी जागा कुठे असते, तर बाईला जी पॉवर असते ना ती गमतीची गोष्ट आहे. आता एक तुम्हाला उदाहरण सांगतो की एक फॅक्टरी होती. त्या फॅक्टरीमध्ये मालक होते, ते कधी फारसे संबंधित नसायचे आणि मॅनेजर रोजच्या गोष्टी सांभाळायचे. तर काय झालं की त्यांनी एकदम हे काढलं मध्ये की प्रॉब्लेम चालला आहे, त्यांनी आणि काही नोकरांना कापणाऱ्या काढून टाकलं कामावरून. सगळ्यांचं म्हणणं असं की तू आमचा मालक ना फार दयाळू आहे, मॅनेजर साला चालू आहे, मॅनेजर जर आम्हाला नेहमी त्रास देत असतो आणि त्यालाच खुन्नस स्वतःहून आम्हाला काढून टाकलं. आता गंमत अशी असते की शहाणा मालक जो असतो ना तो कधीच समोर येत नाही, तो लांबून प्रेमानेच राहत असतो. रोज तर बघावं लागतं मॅनेजरला, आणि मॅनेजर हा शेठाच्या ऑर्डरची इम्प्लिमेंटेशन देत असतो. बरोबर आहे. पण बदनाम होतो तो मॅनेजर. तर तर पुरुष सत्ता जी असते ती शेठाच्या जागी असते, त्यांना काही प्रश्न येत नाही. येणारी सासू सून ना ते सासू मॅनेजर बदनाम होत असते. कारण काय असतं ते बाईला ना ती येते, सगळं सोडून येते आणि इथे आला तिला इतकं स्ट्रगल करावं लागतं. आणि होत असतं की तिच्या कशाचं कौतुकच नाही, काही करायला लागली तरी सतत दाबलं जातं. तुझी वेगळी आयडेंटिटी दाखवू नको, कोणी आलं तर चार चौकांमध्ये हसू नको, बोलू नको, असा प्रचंड दबावाखाली तिला राहावं लागतं. तेव्हा तिला मनात ते ठरवून टाकते, यार इसका कभी ना कभी मैं बदला लूंगी, ते सोडते ते. आणि मग ते तिला आठवतं, तिलाही लक्षात असतं की सास भी कभी बहू थी नावाची गोष्ट तिला माहीत असते. मेरा तो टाईम आहे का, तेव्हापर्यंत मी आता वाट फक्त पाहायची. ती थोड्या वेळ सगळी मेकॅनिझम पाहून घेते. सासऱ्याचं लक्षच असतं घरामध्ये, तो आपला आहे, बाहेर येतो, घरी येऊन जेवण करतो. नवऱ्याचं काय, नवऱ्यासुद्धा आपल्या नोकरी कामात वगैरे आहे, हे नाही आहे. सासूला तो कसं वागायचं एकदा टेक्निक त्याला कळलं आणि त्याला असं वाटतं आपण किती चांगलं केलं, सासू अशीच वागते हे लक्षात आलं. फार ते बॉदर करत नाही. हळूहळू काय होतं, जसा वेळ जातो तसतसं मुलगा मोठा होत जातो. जवळ तिला मुलगा नाही तोवर तिला कुटुंबात समाजात स्थान नाही. 4 मुली झाल्या तरीही जर मुलगा झाला नाही तर तिला निपुत्रिकच म्हटलं जातं, वांज म्हटलं जातं, पोराचं दुसरं लग्न करून देऊ म्हटलं जातं. कारण आपल्याला विज्ञान जरी सांगत असेल की बाईकडनं XX क्रोमोसोम येतात, पुरुषाकडनं XY येतात. बाई Xच देणार आहे, पुरुषाकडनं X आलं तर मुलगी होईल, Y आलं तर मुलगा होईल. हे माहीत असून कोणी आई म्हणत नाहीये की माझ्या सुनेला पोरच मुली होत आहेत तर आता दुसऱ्याशी लग्न करून देऊ का, असं नाही म्हणणार. ती सुनेला बदलायचं म्हणते ती. म्हणजे मुलगा झाल्यावर त्याला कळतं की आपलं स्टेटस वाढलंय, तेव्हा त्याला कळतं की पुढे काय होणार आहे. मग ती असं करते की हा गेम आपणही का नाही खेळायचा. मग ती असं करते मुलाला आपल्या जवळ ठेवते. आता पाहायचं असतं की आई काय करते, पोराला लाडवते, बाप रागवतो आणि आई जवळ करते. त्यामुळे आई चांगली, हे पोराला माहीत असतं की आई चांगली. बरं, आईला प्रेम व्यक्त त्या पद्धती माहिती आहे, बापाला बिचारा रागच काहीतरी फक्त दाखवता येतो. त्याचं आधीच घरात इन्व्हेस्टमेंट नाहीये, मेंटल इन्व्हॉल्वमेंट नाहीये, नाते कसे जमायचे माहीत नाहीये. तर प्रत्येक गोष्टीत आई सपोर्टला आहे, त्यामुळे त्याला चांगलं. आणि हुशार किंवा बेरकी आया असतात त्या पोराला आपल्यावर डिपेंडंट बनवतात. बरोबर, की पोराने स्वतंत्र राहू नये. तुला काय हवं राजा, तू काय काळजी करू नको, तुझी आई आहे तुझ्या मागे. म्हटलं मी नोकरी करेन, क्लास लावायचा आणि मी जास्त मेहनत करेन. तर जाताना तुझे मोजे घालून देऊ का, बूट घालून देऊ का, डोक्यात कॅप घालून देऊ का. मी इतकं पाहिलंय की 12वीचे पोरं सुद्धा असतील ना, त्याचा वेळ व्हायचा नाही म्हणून भरवणाऱ्या आया पाहिल्यात मी. आणि असं करणं म्हणजे हा खूप चांगला आहे. समाज म्हणते किती चांगली आई आहे, किती पोराची काळजी घेते, किती लक्ष देते, तिची इमेज चांगली पोराला असं वाटतं. हेच पोरगं पुढे होऊन जेव्हा होतं तर पुढे काय नाही, आपल्या नोकऱ्या डिग्र्या मिळवतो, नोकरी करतो, लग्न करतो. पण या सगळ्या याच्यामध्ये स्वतःच्या गोष्टी स्वतः करणं, आयुष्यातल्या गोष्टी फेस करणं, अडचणींना तोंड देणं, हे गोष्टी आणि नाते डेव्हलप करायला आलेले नसतात. आणि म्हणून जेव्हा त्याचं लग्न होतं तर जुना खेळ पुन्हा नव्या तिकिटावर सुरू होतो. कारण तेव्हा काय झालं असतं, तर मी म्हटलं की याच्यावर आता पॉवर तिच्या हातात आलेली असते, बाय प्रॉक्सी कंट्रोल तिच्या हातात आलाय, त्यामुळे ती आता गेम खेळायला लागते. आणि जसं आणि मुलाला उलट बायकोपासून दूर कसं करता येईल हे गेम ती खेळत नाही. म्हणून मग ती कोणाशी हसते का, बोलते का, जास्त नटतेच आहे, घराकडे लक्षच नाहीये, या सगळ्या तक्रारी करत करत तिथे हे जाऊन असते. तर आपल्याला असं दिसतं की या दोघांमध्ये प्रश्न असा आहे की डायरेक्ट पॉवर नाही ना, ती अशी इनडायरेक्ट पॉवर वापरत असते. आणि हे करण्यामध्ये तिच्या लक्षात येत नाही की आपण आपल्या मुलाचं नुकसान करतो. कारण मी आता मागे म्हटलं ह्याच्यामध्ये आमच्याकडे आलेली अशी अनेक उदाहरणं आहेत, तुम्हाला काउन्सिल लोकही सांगतील की खूप चांगली मुलं आहेत. पण आम्ही पाहिलेली अशी उदाहरणं की इंडिपेंडंट आधुनिक तरुण मुली आहेत, त्या म्हणतात ह्या मुलासोबत राहायचं नाही. किती चांगला मुलगा आहे
तो मारहाण करत नाही, तो एक शब्दाने वाईट वागत नाही, तो काहीच त्याच्यात म्हणायला नाहीये, पण तो एकदम लुळा आहे, लुळा पांगळा आहे, मम्माच बॉय आहे. काही त्याला काय विचारलं आईला मम्मीला विचारून सांगतो, काय विचारतं मम्मीला विचारून सांगतो. तर इतकं डोक्यात गेलं एवढं माझ्या की मला तो नकोच. कारण त्याला विचारतं हनीमूनला कुठे येतं तरी मम्माला विचारून सांगतो, मूल केव्हा व्हायला हवं ते मम्माला विचारून सांगतो. मग मी त्याला म्हणते मग लग्न कशासाठी केलं, लग्न का केलं. तर ज्या माणसाला आयुष्यातले निर्णय घेता येत नाही, एक नवीन व्यक्ती आपल्या आयुष्यात आली तिला वेलकम करता येत नाही, तर त्याशी मी का सोबत राहा. आणि बाईच्या नजरेमध्ये निर्णयक्षम पुरुष हा उत्तम पुरुष मानला जातो. बाकी त्याने काही केलं नाही तरी चालेल, पण तो निर्णय घेऊ शकतो. तर आपला नवरा निर्णय घेण्यात अक्षम आहे हे जर बाईच्या मनात एकदा आलं तर तिच्या मनात तो उतरतो. हा माझा नाही, ह्याचं माझ्याशी नातं नाही आहे स्वतंत्रपणे हे असं वाटलं तर त्यांच्यामध्ये जी दरी असते ती सांगता येत नाही. त्यामुळे ज्या आया असे प्रयत्न करतात त्या प्रयत्नांनी मुलाला आपल्या वडिलांपासून दूर करत असतात, आपल्या बायकोपासून दूर करतात, त्यांचा स्वार्थ साध्य होतो, पण त्या मुलाचं आयुष्यभराचं नुकसान होतं. त्याचं आयुष्य कधीच पुढे नीट होत नाहीये, कारण त्या निर्णय घेताच येत नाही आयुष्यामध्ये. आता असं होतं ह्याच्या मुळाशी काय आहे तर सत्ता स्पर्धा आहे. साधी गोष्ट आहे, ती सत्ता आपण वाटून घेतली काय होईल ना, काही गरज नाही ना. त्या कोणाच्या तरी एकाच्या हातात सासूच्या किंवा सासऱ्याच्या किंवा कायच्यामध्ये जर ही सत्ता सगळ्यांनी शेअर केली तर प्रश्न येणारच नाहीये. घरातले निर्णय समजा आहे त्या संबंधित व्यक्तीने एकत्र घ्यायचे. समजा शिक्षणाचा प्रश्न आहे मुलाचा, तर मुलाला सोबत बसायचं, आई वडील चर्चा करून निर्णय घेतला तर मग कोणा प्रश्न येणार नाहीये. आज मुलाच्या वतीने आई वडील निर्णय घेतात त्या मुलाचं आयुष्य बरबाद होतं. त्या सुनेच्या मुलाच्या नावाने निर्णय सासू सासरे घेतात आणि त्यांचं आयुष्य बरबाद होतं. तसं न करता तर खऱ्या अर्थाने आणि त्याची जी क्षमता असेल, एखाद्या म्हणजे असू शकतं एखाद्या घरामध्ये बाई निर्णय क्षमता आहे आणि पुरुष हा हार्डवर्किंग आहे, त्या दोघांची सांगड घातली की प्रश्न सुटतात ना. पण मलाच असलं पाहिजे, तुला ते असलं पाहिजे, हा जर वाट टाळला, प्रत्येकाच्या क्षमतेनुसार जर आपण ती कामाची आणि अधिकाराची वाटणी करून घेतली तर हा प्रश्न मुळातच सुटतो. नाहीतर ही जी आहे ना विशेष सायकल आहे, दुष्चक्र संपणारच नाही पण पिढ्यानपिढ्या हे झालेलं आहे. तसंच आपण मगाशी मोठं उदाहरण म्हटलं की धाकटी सूत घर तोडते. असं का बरं होतं, कारण ती पाहत असते की ह्या घरात आपण आलो, अधिकार कोणाचा आहे सासूचा, सासूच्या नंतर कोणाचा आहे मोठ्या बहिणीचा आहे. मी काहीही केलं, कितीही घरासाठी प्रयत्न केले, किती श्रम केले तरी माझ्या या तगरीची होणार नाही, कौतुक होणार नाही. आणि नंतर सत्ता चालेल ती दिराची आणि जावेची चालेल, ते आम्हाला नेहमी खालीच ठेवणार आहे. आणि म्हणून तिला जर स्वतःसारखं काही हवं असेल ती नवऱ्याच्या मागे लागून म्हणते हे घर पाण्यात सोड, आपण रस्त्यावर राहू पण ह्या घरात राहायचं नाही. म्हणून त्यासाठी खूप ते टाणट्रम करते, त्याचा मार्ग नसतो. त्या घरातनं बाहेर पडल्याशिवाय त्याला आयडेंटिटी मिळणार नसते, त्यामुळे ती ही करत असते. तर प्रश्न आयडेंटिटीचा आहे, जिथे प्रत्येक व्यक्तीची प्रतिष्ठा जोपासली जाते, प्रत्येक व्यक्तीला एक त्याचं व्यक्तिमत्व मिळतं, अस्मिता मिळते, ओळख मिळते. असं त्या कुटुंबामध्ये झालं तशी वेळच येणार नाही. बरोबर आहे. म्हणून ही तुमची ओळख ही कोणत्या नात्यातनं नाही, व्यक्ती म्हणून व्हायला लागली ना कुटुंबामध्ये, हे ताण संपतात. तरी पहिल्यांदा गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे लग्नानंतर पुरुषाने की आपली एक वेगळी ओळख व्हायला हवी आहे. आणि घरात जी नवीन व्यक्ती आली आहे तिचं आणि आपलं एक वेगळं नातं आहे. आता होतं का तो स्वतः असा इम्पोज करतो की मी आई की बायको, आणि मध्ये स्वतःला सँडविच कालपून टाकतो. मग तो काय होतं, तो आईला सांगायला जातो बायकोची बाजू की आई ग तू असं विचार करते, त्याला असं म्हणायचं नव्हतं ग, तुला असं सांगायचं होतं. तो जेव्हा एकमेकांशी बोलतो आईची बाजू समजून घेतो, बायकोची बाजू समजून घेतो. आईला सांगतो की तिला असं म्हणायचं होतं, तिला अनादर दाखवायचा नव्हता. आई म्हणते ह्याचा अर्थ तू तिचीच तरफदारी करतो, बाजू घेतो. आईशी बोलून मग तो बायकोला सांगत जातो अगं ती जर ओरडली असेल पण तिच्या मागचं कारण असं होतं, म्हणजे मी जे म्हणते ते खोटंच आहे, तुम्हाला आईच म्हणणं पडते. म्हणतो दोन्हीकडनं त्याचे सँडविच होतो आणि तो आणखी कचाट्यात सापडून आणि खोल रुततो. म्हणजे इथे आईला सांभाळावं की तिथे बायकोला सांभाळावं, इथून असं त्याने करू नये, सुरू होतो असं त्याने करू नये. असं केलं तर त्याची सुटका नाही. त्याला खंबीर व्हावं लागेल, त्याला शांतपणे दोन्ही बाजू समजून घ्यायला लागेल आणि सांगावं लागेल की यातनं कुटुंबाच्या दृष्टीने ही एक वाट चांगली आहे, पण दोघींना इंडिपेंडेंटली कन्व्हिन्स करावं आणि सांगावं लागेल की असं आपण पुढे जाणार आहोत. तो जर खंबीर राहिला तर दोन्ही बायका त्याचा आदर करतील. खंबीर राहण्याचा अर्थ कोणाला ते फार तोडणं असं होत नाहीये, पण त्याला समजून घ्यावं लागेल की आयुष्यातली पुढची दिशा काय आहे, काय लागणार आहे. समजा लक्षात आलं की आपली बायको म्हणते ते बरोबर आहे, पुढच्या दिशेने आईला पुढचं आयुष्य कळत नाहीये, येणाऱ्या काळामध्ये हिचं म्हणणं बरोबर आहे,
तर ते आईला न दुखवता सांगणं, कमीत कमी शब्दात सांगणं, पण निर्णय घेऊन फार न बोलता निर्णय घेऊन त्यावर ठाम राहणं, ह्यातनं मार्ग सुटतो. हिला समजू का तिला समजू, मध्यामध्ये कोणी समजणार नाही, मधल्यामध्ये तुझी गोची होते आणि तू आणखी खड्ड्यात जातोस. म्हणून हे त्याला समजून घ्यावं लागेल त्यामध्ये. आणि नात्यातला हा गुंता जो आहे की आई पॉवर का गाजवते, बायको का म्हणते, हे समजून घेतलं त्याने की त्याला त्याच्यातनं मार्ग सापडू शकतो. पहिल्या भागामध्ये जे म्हटलं होतं की तो आईच्या जवळ जास्त राहतो, बाबांपासून दूर राहतो. बरोबर आहे. हां. आणि इथे आपण चर्चा करतोय की आई त्याला आपलं सत्ता गाजवण्यासाठी कॅप्चर करून ठेवते. म्हणजे त्याला लहानपणापासून कुठेतरी बाईचं ऐकायचं ही सवय झालेली असते पुरुषाला. ऐकायचं नाही, त्याला सगळं जे मिळतं बाईकडे मिळत असतं ना. प्रेम, जिव्हाळा, आदर हे सगळं जे असतं ते आईकडे मिळत असतं. वडिलांकडून सुद्धा मिळायला लागलं ना तर त्या वेळा प्रश्न येणार नाहीये. दोघांकडनं मिळतं, वेगळ्या नात्यांकडनं मिळतंय, हे एकदा त्याला कळलं तर त्याचं असं होणार नाहीये. मग पुष्कळपुरुषांचं काय होतं की लग्नापूर्वी आईवर डिपेंडन्स, लग्नानंतर बायकोवर डिपेंडन्स, हे सुद्धा घातक आहे. म्हणजे नेहमी इंटरडिपेंडन्स पाहिजे, परस्परावलंबन असणं, म्हणजे नातं तुमचं निरोगी राहतं. एकाच व्यक्तीवर जास्त तुम्ही अवलंबून राहिलं की आपोआप ते शोषणाची सुरुवात होते, कारण त्या व्यक्तीवर दुसरा जास्त अवलंबून असतो. ती व्यक्ती कळत न कळत त्याचं शोषण करणं सुरू करते ह्याच्यामध्ये. त्यामुळे त्याला हे समजून घ्यावं लागेल की आपल्याला काय नेमकं हवंय. दुसरी गोष्ट, आपण जसं घेतोय तर द्यायला पण तो जो भाग आहे ना, तो तिथे फार मोठी गोष्टी तिथे येते की नात्यामध्ये देणं काय आहे हे त्याला कळत नाहीये. त्यातनं एक तुम्हाला इंटरेस्ट सांगतो मग हे कसं होतं याच्यामधनं. आता आपण पाहिले की नात्यामधनं एक हा भाग येतो आईचा. बायकोशी नात्याशी आपण की बोलू, बरेच प्रश्न आहे याच्यामध्ये. पण आपण अनेकदा अलीकडे बघतोय की संबंध दुसरे, तिसऱ्याच व्यक्तीशी संबंध लग्नानंतर, हे आपण खूप पाहिले असेल. बरोबर आहे, खूप प्रचंड चाललेले आणि दोन्ही बाजूने चालतं, दोन्ही बाजू चालले याच्यामध्ये, दोन्हीकडे असं चाललेलं आहे. तर ह्याच्यामध्ये वास्तव मग अशी तुम्हाला सांगितलं की असं झालंय की आपल्या समाजामध्ये खूप जास्त बंधन होती प्रचंड प्रमाणामध्ये. म्हणजे मुळामध्ये आपला समाज बराच मोकळा होता. पूर्वीच्या काळात मोकळा होता, मध्ययुगीन काळात मोकळा होता. ब्रिटिश आपल्याकडे आल्यानंतर आपण त्यांच्या सगळ्या फार पावित्र्याच्या संकल्पना घेतल्या. त्यापूर्वी आपल्या न्यायालयांमध्ये मातृसत्ताक पद्धती होती, कुठे पितृसत्ताक असेल, पण तरीही लग्न म्हणजे गावामध्ये असं होतं की लोकांना एक माहीत असतं कोणाचं काय चाललेलं आहे. कुटुंब व्यवस्था होती पण त्याचा फार इतर भाऊ केला जात नसायचा. आपल्या उत्तर भारतात हिमालयाच्या इथे तर बहुपतिक व्यवस्था सुद्धा होती. अशा सगळ्या व्यवस्था आपल्या इथे होत्या आणि त्याच्यात कोणाला फार वाटत नव्हतं. ब्रिटिश आल्यानंतर आपण त्यांचा सोवळेपणा खूप घेतला आणि त्यात जास्त प्रमाणात आपण आणि त्यांना असं वाटतं की असंच फक्त बरोबर आहे. आता ते बदलले पण आपण ते याला खूप महत्त्व द्यायला लागलो आणि मुळात ते आपल्या संस्कृतीमध्ये एवढा सोवळेपणा नाही खरं सांगायचं तर. पण झालं असं की आता मोकळेपणा आपल्याकडे होता. आता काय झालं, मला अनेक 2-3 शतक आपल्याकडे फार बंधनं, कसं वागायचं काय वागायचं, बाईच्या बाबतीत तर जास्त बंधनं. तर तुम्ही जेवढं सप्रेस कराल ना तेवढा बॉल जर केला तर जास्त उसळून येतो. आता झालंय असं की एक जागतिकीकरण नावाची गोष्ट आपल्या आयुष्यात आली. तुम्हाला काहीच करता आलं नाही, आलं सगळ्या जगात आलं, तुमच्याकडे आलं. तुम्ही दारा खिडक्या उघड्या ठेवल्या, बाहेरचा वारा येणार, त्यातनं जोराचा वाराही येणार, वादळ येणार, कचरा येणार, धूळ येणार, सुगंध येणार, जे काय येणार सगळं तुम्ही ते थांबवू शकत नाही. त्यामुळे देशामधल्या आपण म्हटलं ते लैंगिकतेच्या संकल्पना पूर्ण उलटसुलट झालेल्या आहे. म्हणजे इतकं झालेलं आहे की आता एका अमेरिकन म्हणजे भारतातली बाई तिथे अमेरिकेत राहणारी आहे, तिचं पुस्तक आलं आहे. तिने सांगितलेलं आहे की गेल्या 3000 वर्षात भारतात लग्न आणि लैंगिकता ह्यात जेवढे बदल झाले नाही तेवढे गेल्या 30 वर्षात झाले आणि गेल्या 30 वर्षात जेवढे झाले त्याच्यानंतरच्या 10 वर्षात झालेत. इतक्या वेगाने 90-91 पासूनची काही सुरुवात झाली आहे. ती एक मोठी क्रांतीच होते आपल्याकडे, ती थांबत नाही आहे. आणि ती क्रांती फक्त शहरात नाही आहे, लहान लहान गावापर्यंत तुम्ही जाल तर ते पोहोचले, ते तुम्ही आता थांबू शकत नाही. तुम्ही आता बघाल की ते सगळ्या सौंदर्य स्पर्धा वगैरे बघतात ना, त्या गावागाव स्पर्धा आल्या आहेत, ब्युटी पार्लर आले आहेत आणि आता त्या जाणार तरुण पोरी नसतात, मध्यम वयाच्या बायका जाऊन स्वतः जास्त त्यात असतात. आपल्या पोरींना त्या सौंदर्य स्पर्धेमध्ये जा किंवा तू एक्सपोज हो असं सांगणारी तिची आई असते आणि तिच्या अतृप्त इच्छा ती मुलीकडनं पूर्ण करून घेत असते. तर हे घडतंय, चांगलं वाईट ह्याच्यात आपण हे घडतंय, फार सहज थांबणार नाही, आपण स्वीकारलं पाहिजे पहिली गोष्ट. पण हे आता असं घडतंय जगामध्ये, ते आपल्याकडे काही त्याचा परिणाम होणार, ही पहिली गोष्ट. दुसरं असं झालं की ह्या सगळ्यामध्ये पुरुषांना बरं दुसरीकडे काय होतं, हे सगळे एकीकडे बदल,
आणि दुसरीकडे आमच्या कल्पना एवढ्या आहे की मग पुरुषाला आधी ते अजून आपल्या इथे अजून एका ठिकाणी की ती बाई मुलगी कुवारी आहे की नाही लग्नाच्या वेळेस हो त्याच्या टेस्ट करणं. कौमार्य चाचणी, बाप रे, हा जो प्रकार काही समाजामधला आला. म्हणजे गंमत अशी आहे की ज्यांच्याकडे पैसे आहेत ते लोक आता ते शस्त्रक्रिया करतात. आपल्याला माहित आहे हो की तो पटल फाटणे ही अगदी नॉर्मल गोष्ट आहे, ती केव्हाही होत असते. हो पण ते तसं झालं तरी डॉक्टरकडे जायचं, हायमिनोप्लास्टी करून घ्यायची, हो पैसे घालायचे, म्हणजे काय त्या नवराला समाधान. हो. या योनी सुचिता ही कल्पना डोक्यात नाही पुरुषांनी काढून टाकायला. पुरुषांनी काढून टाकलं. आणि काय आपल्याला कशा ते दोन डबल स्टँडर्ड आहेत ना, आपल्याला प्रश्न येतो. बाईचं शरीर म्हणजे काचेचं भांड हा त्याला गेलं तरी गेलंच ते काम, गेलं कामातून. आणि पुरुष म्हणजे स्टेनलेस स्टीलचं एकदा किती तुम्ही घासून पुसून झालं की झालं पुन्हा लागतं. नवीन. हे जवळ जात नाही ना समाजात. हा. तर काय एकीकडे कल्पना मोकळेपणाच्या हो आणि दुसरीकडे मनातली मानसिकता सगळी जुनी, ह्याच्यामुळे झालेल्या गोच्या आहेत. त्या गोच्या बायकांच्या बाबतीत ते झाले आणि पुरुषाच्या बाबतीत झाले. तर ते समजून आपल्याला पहिल्यांदा घ्यायला पाहिजे की काय होतं. आता एक साधं उदाहरण सांगतो तुम्हाला. आपल्याकडे ते बदल झाले, टेक्नॉलॉजी आली, प्रत्येकाच्या हातात मोबाईल नावाची गोष्ट आली, हो मोबाईलसोबत प्रायव्हसी आली. नवरा बायको प्रत्येकाचा मोबाईल वेगळा आहे. माझ्याच्यात तू पाहायचं येतात, मी पाहणार नाही. त्याच्यात तुम्ही काय करता हे कोणाला माहित नाही. या ज्या कल्पना आहेत. त्यामुळे असं झालं की तुम्ही काय करता ते वाटेल ते स्वातंत्र्य घेतं तुमच्या हातात आले स्वातंत्र्य. पण स्वातंत्र्याचा वापर कसा करायचा, कशासाठी करायचा हे भागच आलं नाही. तर तुम्ही काय बघा, आपले सगळ्यात फेवरेट जोक आहे की एखाद्या बाईला जसं आता पोरं शाळेतले फ्रेंडशिप मागतात. आता फ्रेंडशिप ही मागायची गोष्ट नाही, आपल्याला सगळ्यांना माहित आहे सहजतेने मिळायची गोष्ट फ्रेंडशिप देते का नाही दिली तर मी काय करतो. पण ही पण गोष्ट की दे बंदुकीच्या गायच्यावर तू फ्रेंडशिप कशी देत नाही असं. तसंच इकडे त्यांना आपण हसतो पोरांना. मोठी पोरांचं काय करतात, 30, 40, 60, 70चे पुरुष कुठल्या तरी बाईशी फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतात चेहरा पाहून. सोशल मीडियावर सोशल मीडियावर जेवली का, हाय जेवण झालं का. 95% पुरुषांचा पहिला मेसेज काय असतो, जेवण झालं का. आता हा किती हास्यास्पद विषय आहे खरं म्हणजे, कोणाला असं विचारणं. मग जर ते एखादी शहाणी बाई असेल, ती म्हणाली नाही झालं, तू करून देतो का स्वयंपाक, तर काही करतील काय हे आपली बायको, आपली पोरगी, आपली आई जेवली का हे घरी येऊन चौकशी करत नाही. पण ज्या बाईला कधी पाहिलं नाही तिचं जेवण झालं का चौकशी करतो तो दिवसात अर्धा. ह्याचं कारण असं आहे, हे आपण समजून घ्यायला लागतो. थट्टा करायचं नाही. प्रत्येक व्यक्तीला विरुद्ध लिंगी व्यक्तीबद्दल आकर्षण असतं आणि ही स्वाभाविक गोष्ट आहे, नैसर्गिक गोष्ट आहे. त्याचं आपण समजून घ्यायला हवं. हो त्यामध्ये असणं स्वाभाविक आहे. ते व्यक्त कसं व्हायचं, ते कशासाठी करायचं, या सगळ्यातनं त्या पुरुषाला ह्याचं काय साध्य करता काहीच माहित नसतं. आणि सांगितलं पुरुषांना व्यक्त होता येत नाही, म्हणून तो एकदम फालतू प्रश्न कुठला असेल तर जेवण झालं का. आणि जर ते पुढे बोलायला लागला तर त्याच्या पुढे आणि त्याच्यानंतर पुढे काय मग ते पुन्हा मग तू चांगली दिसते. शरीराचं वर्णन करणं तिच्या किंवा याच्या पलीकडे त्याला काही करताच येत नाही, कारण दुसरा धागाच जोडणार नसतो. त्यामुळे त्या नात्यांना काही उरत नाही किंवा तेवढ्यापुरतं त्यांचं नातं जुळलं तेवढ्यापुरतं तर त्यात खूप प्रॉब्लेम होतो. कारण त्याचा आधार केवळ एक क्षणिक आकर्षण असतं. समजा ती दोन माणसं एकमेकांना भेटली आणि त्याचा उद्देश फक्त एकमेकांशी शारीरिक जवळीकरण हा असेल तर त्यातनं आणखी अनेक कॉम्प्लिकेशन्स येतात. कारण मुळामध्ये असं की प्रेम ही गोष्ट खूप मोठी आहे, वेगळी आहे. आणि आपल्या प्रेमावर किती तुम्ही कविता करा म्हणा नाही, आय लव्ह यू म्हणा, प्रेम म्हणजे आता आमच्या इथे सगळ्यांना सांगतो या गोष्टीने, एरिक फ्रॉम नावाचा एक खूप मोठा मानसशास्त्रज्ञ होऊन गेला. एरिक फ्रॉम नाव लिहून ठेवायचं. आणि त्याचं पुस्तक आहे आर्ट ऑफ लव्हिंग नावाचं. ज्यांना शक्य असेल त्यांनी पुस्तक वाचावं. मला वाटतं मराठीत अनुवादी कोणीतरी केलं आहे उत्तम, प्रेमाची कला किंवा अशाच नावाने. त्याचं म्हणणं आहे की प्रेम ही कला आहे आणि कलेत असा रियाज करायचा असतो ना, तशी रियाज कराल तशी कला म्हणून कलाकार होतो. प्रेमात तुम्ही रियाज कराल तेवढं तुम्ही प्रेमात वाकबगार व्हाल, तरबेज व्हाल. तर प्रेमाची कला म्हणजे काय, तुम्ही कुठल्या पोझिशनमध्ये काय असणं करायचं हा भाग नाहीये. लव त्याचं म्हणणं लवचं तुमचं कुठलं नातं जे आहे ना ते प्रेम आहे का दुसरं काही आहे, हे त्या टीनेच्या पोरापासून त्या 70च्या माणसाला एक तरी निकष लावा. बरोबर. आणि 4 गोष्टी सांगितल्या याच्यामध्ये. CRRK केअर, रिस्पेक्ट, रिस्पॉन्सिबिलिटी आणि नॉलेज. ह्या 4 गोष्टी आपल्या नात्यात आहे का, नसेल तर ते काहीतरी वेगळं आहे. आकर्षण काय अमुक आहे तर असेल त्याच्यात. केअर म्हणजे तुम्हाला त्या व्यक्तीच्या विषयी काळजी वाटते का. केअर म्हणजे वरी नाही, बरं हे प्रेम सगळ्यांनाच सगळ्याच प्रेमाला लागू आहे.
आपल्या आया वरी करतात, केअर नाही करत. काळजी करणं आणि काळजी घेणं यात फरक आहे. तुम्ही समोरच्या व्यक्तीची किती काळजी घेता, किती कन्सर्न आहे तुम्हाला. जर तुम्हाला फक्त घ्यायचंच असेल गोष्टी प्रेमामध्ये, तिच्याकडनं कधी वाढून घ्यायचंय, तर मग त्याच्यामध्ये तुम्ही केअर करणारच नाही. तुम्ही केअर करत असाल तर तिचा विचार काय आहे, तिच्या अडचणी काय आहे. समजा तुम्ही त्याला मेसेज पाठवला तरी उत्तर दिलं नाही, तर का उत्तर दिलं नाही त्याला सतत हे सांगण्यापेक्षा ते आता कामात असेल, तिला काय अडचणी आहेत, ती बोलू शकते का, काय नाही, कुठल्या अवस्थेत आहे. त्यामुळे सगळ्या गोष्टी याच्यामध्ये तिचं मानसिक काय चाललं असेल, तिचे शारीरिक प्रश्न काय असतील, कुटुंबाच्या गोष्टी ह्याच्यामध्ये तुमच्यामध्ये ती निर्माण होणं संवेदनशीलता यातनं केअर येते. आता माझा फोन नाही उचलला, मला रिप्लाय नाही दिला, अपमान झाला, मग तू तिकडे कोणाशी बोलत होतीस, हे इथून सुरू होतं. म्हणजे मग तो नवरा बायको असो, कोणी असो, महत्वाची गोष्ट की प्रेम म्हणजे पोझिशन नाही. आपल्या इथे असं म्हटलं झालं की ते आहे ना की मेरी नहीं हो सकती तो किसी की भी नहीं हो सकती. आणि हा जो डायलॉग हा सगळ्यात डेंजरस डायलॉग आहे. असं नाही, प्रेमामध्ये मोकळे पण असतं. प्रेम तुम्हाला पंख देतं, उडण्याचं सामर्थ्य देतं, बांधून ठेवत नाही. जे बांधून ठेवतं ते प्रेमच नाही. तर पोरींनी सगळ्या लक्षात ठेवायची की जो तुम्हाला बांधून ठेवतो ना त्याच्यावर तुमचं प्रेम नाही, त्याचं प्रेम नाही, तो तुमचा जेलर आहे, तर तुम्हाला जेलर मध्ये टाकायचं, ताब्यात ठेवलंय त्यांनी तुम्हाला. तर तसंच उलटही होतं. अनेक मुली सुद्धा एवढ्या पॉझिटिव्ह असतात की तू त्या अमुक पुरुषी का बोलतोय असं म्हणणं म्हणजे ती डेंजर साईन आहे. तिथे तुम्ही नात्यामध्ये थांबा. अशी व्यक्ती जर असेल ना तिला म्हणा थांबा बाई, पिवळा लाल सिग्नल लावा, आपण आधी पाहूया पुढे जायचं की नाही. कारण पहिली गोष्ट ही आहे. दुसरी गोष्ट रिस्पेक्ट. दुसऱ्या व्यक्तीबद्दल जर तुम्हाला आदर नसेल तर त्या व्यक्तीबद्दल तुम्हाला प्रेम वाटणं शक्यच नाही. आणि आदर हीच पहिली पायरी आहे. हो, असं मला वाटतं. अगदी खरं आहे. हो, रिस्पेक्ट असला तरच तुम्हाला काही त्याच्यावर जास्त वाटू शकतो. रिस्पेक्टचा अर्थ ती व्यक्ती जी आहे तशी त्याला स्वीकारणं. मग तू तमुक नाहीये, तो तमुक नाहीये, तुला हे नाहीये, ते नाहीये असं म्हणणार रिस्पेक्ट नाहीये. ती व्यक्ती जशी आहे तिच्या गुणदोषात सकट शारीरिक मानसिक जशी आहे त्यासोबत त्याला स्वीकारणे याचा अर्थ आदर देणं. तिच्यातल्या चांगल्या गोष्टींचा ॲप्रिसिएशन करणं. हे तुम्ही करता का? चांगल्या गोष्टी म्हणजे फक्त दिसणं हा भाग नाही आहे त्याच्यामध्ये. मानसिक मानसशास्त्रीय त्या व्यक्तीचं कर्तृत्व घरात बाहेर या सगळ्याबद्दल तुम्ही आदर बाळगून त्या व्यक्तीला त्याचा एहसास करून देणं. बरोबर. त्यातनं तुमचं नातं फुलेल. नाहीतर ते फक्त मला पहा फुलं वहा हे असं होत राहील. रिस्पेक्ट पण नाही तर रिस्पॉन्सिबिलिटी. तुम्ही काय वागता, कसे वागता, त्या व्यक्तीची बदनामी होणार नाही याची काळजी घेता का? नाही तर पुरुषांना 2 मेसेज आले की लगेच दाखवून बघ ही बाई मला असं मेसेज करते, हे करते, ह्याच्यावर स्वतः पुन्हा तुम्हाला मर्दानगीचा मुकुट आलाय त्याच्यामध्ये. कारण तुम्हाला स्वतःशी कॉन्फिडन्स नाही म्हणून तुम्हाला बाहेर जाऊन सांगावं असं वाटतं. पण त्यात तुमच्या हातात काहीच लागत नाही. तुम्ही जर जबाबदारी वागत असाल, जबाबदारी घेत असाल नात्यामध्ये, तर मग तुम्हाला असा प्रश्न येणार नाहीये. मग तुम्हाला लपवाछपी करावी लागणार नाही अशा नात्यांमध्ये. जे कुठलं नातं असेल, मग ते बायकोचं नातं असेल त्यातही तुम्हाला जबाबदारी घ्यावी लागते, मुलांच्या नात्यात जबाबदारी घ्यावी लागते. नाहीतर घरचं तू सगळं सांभाळ, मी बाहेरचं बघतो असं म्हटलं तर पुन्हा बाप ही जबाबदारी टाळतोय. हे मी सांगतोय, प्रेम फक्त स्त्री पुरुष प्रियकर पैसे नाहीये. सगळ्याच प्रेमाच्या नात्याची लिटमस टेस्ट आहे यात. आपलं खरंच प्रेम आहे की नाही. प्रत्येक पुरुषाने या गोष्टींवर स्वतःला जोखून घेतलंच पाहिजे. आणि त्याच्यानंतर नॉलेज हे सगळं करून त्या व्यक्तीला जाणणं. हे जे जाणणं ना खूप महत्वाची गोष्ट असते. ही नुसतं इन्फॉर्मेशन नाहीये. म्हणजे माझ्या बायकोला आजारी आहे, त्याला ह्या दिवशी डॉक्टरकडे घेऊन गेला, दिवशी एक्सरे काढला, ही औषध लिहून दिली, हे माहीत असायला हवं तुम्हाला. पण इन्फॉर्मेशन आहे फक्त ती. त्या औषध त्याला तसं का घ्यावं लागतंय, तिला नेमकं काय झालंय, याच्या पलीकडे जाऊन तिला नेमकं तिच्याकडे तिच्या चेहऱ्यावरती रेषा हल्ली ती मला कळते काहीतरी आज गडबड आहे. ती बोलत नाहीये मला, पण मला कळलंय, हे नॉलेज आहे. आणि तुम्ही ज्या स्टेजला जाल ना तेव्हा ते प्रेम आपोआप समजून घेणं. ही समज एकदा आली ना की मग ते नातं फार सुंदर फुलतं. मग ते तुमचं मित्र मैत्रिणीचं असू दे नातं, ते प्रियकर प्रेयसीचं असू दे, ते पती पत्नीचं असू दे. आणि जेव्हा पुरुष त्या लेवलला जातील ना तेव्हा ते नातं फार सुंदर होतं. लोक काय म्हणतात की स्त्री आणि पुरुष हे काय आग आणि लवड्याचा गोळा आहे, ते शक्यच नाही मैत्री असणं. तर मी असं म्हणतो की पुरुष आणि बाई ह्याच्यावर सगळ्यात सुंदर नातं हे
मैत्रीचा आहे. दोस्ती की आगे कुछ नाही होता. नवरा बायको प्रियकर पैसी सुद्धा जर मैत्रीपर्यंत गेले नाही तर त्यांचं नातं अपूर्ण राहतं. ते जर एकमेकांचे मित्र झाले तरच ते नातं फार सुंदर होतं. प्रियकर पैसे राहून नाही थांबवत आलत नाही पूर्ण, कारण थोडा तो एक फेज असते ती संपून जाते आणि नंतर पूर्ण तुम्हाला बाकीचा वेळ काय करायचं कळत नाहीये. तर जिथे मैत्री होते. तर अमृता प्रीतमची फार सुंदर कविता आहे याच्यामध्ये की स्त्री हा विचार करते याच्यामध्ये की पुरुष म्हणजे काय विचार करतो की इसके साथ सोना है, आणि बाई काय विचार करते की ती पुरुषाला ती झोपण्याबद्दल नाही, जो पुरुष तिच्यासोबत जागतो त्याच्यावर ती प्रेम करत असते. तर स्त्री सोबत झोपणं नाही, तर स्त्री सोबत आपल्याला जागता येतं का, म्हणजे ते कुठले नाव द्या, प्रेम म्हणा हे म्हणा, तर जो पुरुष स्त्री सोबत जागा राहू शकतो. जागा एक म्हणा मी म्हणतो अनेक अर्थ आहेत, अनेक अर्थ आहेत. म्हणजे तुम्ही जागा राहणं म्हणजे सजग राहणं, संवेदनशील राहणं. तर ते जे मैत्रीचं नातं आहे ना, मैत्रीमध्ये दोघं जण जागे असतात, ते कधी वाहून जात नाही, ते सजग असणं असं असतं की असं प्रेम अशी मैत्री ती फार सुंदर असते, ती दोघांना छान करते. आणि आज जे काही चाललंय ना आपल्याकडे 99% केसमध्ये प्रेमाचा अर्थ हा न समजता फक्त आता आपले इतकी वर्ष दडपलेल्या इच्छा आहेत, मी तरुणपणी काय एन्जॉय नाही केलं, आता लवकर म्हातार व्हायच्यात मला करायला हवंय असं स्त्रीने किंवा पुरुषाने समजणं, बाईने माझं दिसणं हेच सगळं महत्वाचं असं मानणं आणि पुरुषाने त्याकडे लक्ष देणं, यामध्ये काय होतं की या सगळ्यामध्ये फार महत्वाची सखोल आणि बोलाची गोष्ट आपण दूर ठेवतो आणि प्रेमापासून वंचित होऊन कुठल्या तरी मृगजळाच्या मागे लागतो. आणि बऱ्याचशा नातेसंबंधांमध्ये प्रॉब्लेम ते त्यात नाही येतात. म्हणजे असं होतं ना की नवरा बाहेर आहे, त्याचं लक्ष नाही, मग बायकोला वाटतं निग्लेक्टेड आहे मी, आणि कोणीतरी पुरुष ठेवून तिला चांगल्या दोन गोष्टी चांगल्या बोलतो, तिकडे खांदा मिळाला की तिला वाटतं रडावं, आणि त्याला कळत नाही की तिला आपला खांदा हवा रडायला, तिला आपण नकोय, त्याला वाटतं की माझ्यावर भाळली, आणि थोडं ते झालं की मग त्यांना आता तुटतं. ती म्हणते अरे माझी अशी अपेक्षा नव्हती की मी त्या जवळ आलीस एखाद्या क्षण, पण मला मुळे तुझ्याकडनं मानसिक आधाराची गरज आहे. बरोबर आहे. तर हे जर समजून नाही घेतलं तरी लग्नानंतरची दुसरी महत्वाची गोष्ट ही आहे की आपल्या बायकोबद्दल किंवा कुठल्याही व्यक्तीबद्दलचं नातं जे आहे ते आपलं नातं समजून पारखून घेणं, आणि ते केवळ निव्वळ आकर्षण किंवा पोझिशन नाहीये, तर तो मैत्रीचा प्रेमाचा आधार त्याला देणं हे याच्यातलं फार महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे आपल्याकडे आता विवाह संस्था किती दिवस चालले आपल्याला माहित नाहीये, कारण जोरात डिवोर्स होत आहेत आणि डिवोर्स आपल्याला माहिती कुठल्या कारणाने होत आहे, पण आता त्या थांबू शकत नाही, कारण स्त्री आणि पुरुष इंडिपेंडेंट झालेले आहेत, त्यांना कोणाची ताबेदारी नकोय. कधी अतिशय चुकीच्या कल्पना असतात, ताबेदारीच्या कल्पना म्हणजे साध्या बंधनही नको वाटतात त्यांना, पण ते होतंय ते पुढे चालणार. पण कुटुंब व्यवस्था राहायला हवी आहे, आणि कुटुंब व्यवस्था कशासाठी हवी असते, तर माणूस जो बाहेरच्या समाजात जातो तिथे तो जखमी होतो, लोक त्याला खूप त्रास होत असतो, तो जेव्हा जखमी घरी येतो त्याच्या जखमीवर फुंकर घालणं, त्याला दाणा पाणी देणं, त्याला काळजी घेणं, यासाठी त्याला जिव्हाळा हवा असतो. आणि जिव्हाळा ही मूलभूत मानसिक गरज आहे प्रत्येक माणसाची, त्यासाठी ती त्याला कुटुंब लागेल. आणि म्हणून अशी वेगवेगळ्या पद्धतीने कुटुंब असतील, अनाथाश्रमात राहणारे कुटुंब असतं, वृद्धाश्रमात लागून ते कुटुंब बनायला पाहिजे, पण कुटुंब माणसाला लागणार आहे. आणि ते कुटुंबाचं क्रायटेरिया कुठे येतो, विशेषतः म्हातारपणी. तरुणपणी कसं असतं, जिगर असते, दोघांना आपापल्या गोष्टी करायच्या, करिअर कर, अमुक कर, त्याला संसार काढायचा असेल, दोघांचं करिअर असेल, संसार होऊन जातात, पोरं मोठी होतात, शिकतात, बाहेर पडतात, ते काही घरी येत नाही, आणि नंतर रिस्पॉन्सिबिलिटी विसरून जातात ती. आणि आपल्याकडे आपण बघतोय ते काय चित्र आहे याच्यामध्ये की आपल्या प्रत्येक गावात शहरात परिस्थिती आहे की म्हातारी इथे उरलेत आणि सगळे इतर ठिकाणी मुलं निघून गेले, आणि मग ते काय लागलं, आपण किती केसेस ऐकतो की तिथे ते मरून पडला बाप आणि तिथे कोणी नव्हतं आणि 4 दिवसांनी कळलं वगैरे, शहरातल्या गोष्टी आपल्याला माहित आहे. तर या सगळ्यामध्ये शेवटी काय होतं की शेवटी आपल्याला दोघं जण उरणार आहेत, आणि म्हातारपणी आधार जास्त लागतो, खरंच खूप आधार. आणि शारीरिक जेव्हा माणसाला विकल जाते तेव्हा बघायला लागलो की अरे किती माणसाला साध्या गोष्टी आपण गृहीत धरत असतो, पण छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही अवलंबित होता दुसऱ्यावर, आणि ते अवलंबून तुम्ही टाळू शकत नाही. आणि इतक्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आहे त्यांचं स्वातंत्र्य, बाहेर मोबिलिटी कमी झाली, फिरणं कमी झालं, जगाशी संपर्क कमी झाला. तर या सगळ्यात येऊन शेवटी काय असतं की एक जवळची व्यक्ती, तर ते जवळच्या व्यक्तीचं असणं, त्यामुळे म्हातारपण जे आहे ते सगळ्यात कठीण काळ आहे. आणि आता 2 एक आम्ही बघतोय, त्या ट्रेंड बघतोय की
आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर किंवा प्रौढावस्थेनंतर किंवा प्रौढावस्थेमध्ये अनेक माणसं लग्न करतायत हो किंवा लिव्ह मध्ये जातात लिव्हिंग मध्ये राहतात. आणि ही माझ्या मते ही उत्तम गोष्ट आहे. हो समाजाने त्याचे वाईट वाटून घेतली, समाज स्वास्थ्यासाठी चांगली गोष्ट आहे. हो कारण ही माणसं एकटी राहिली ना तर ते त्यांचे हाल कोणी खाणार नाही. इतकी वाईट आहे कुठं कारण खाण्याची त्यांना हाल आहे मदत त्यांची. कोणी करणारा नाहीये तर त्यांनी स्वतःच्या हक्काचा माणूस स्वतःजवळ का नाही. समाजात युरोपमध्ये त्यांनी अशा संस्था निर्माण केल्या की जे म्हातारांची काळजी घेणाऱ्या खूप तिकडे सिस्टीमच तशा आहे. आपल्याकडे कुटुंब संस्था तुटलेली आहे, मुलं जवळ नाहीये. अशा वेळेस कोणी ना कुठल्या नात्याने जर तुम्ही जवळ असलात तर परस्परांची काळजी घेणं. आणखी तुम्ही बघा, तुम्हाला एक उदाहरण सांगतो. तुम्ही एक हा एक्सरसाइज करून बघा, कोणालाही सांगा. तुम्ही भारतातल्या म्हणा जगातल्या, भारतातला आपण उदाहरण घेऊया, कुठल्याही क्षेत्रातले 10 यशस्वी लोकांची नावं घ्या, कोणी घ्या. याच्या वाचतात सचिन तेंडुलकर असेल, अभय बंग असतील, काय जे कोणी महात्मा गांधी असतील, कुठलेही ज्या माणसाने आयुष्यात काही केलंय त्या सगळ्यांच्या मध्ये 90% जास्त केस मला दिसेल की ज्या माणसांना उत्तम साथ मिळालेली आहे ती माणसं आयुष्यात बरंच काही करू शकले. बरंच काय करू. अनेक जण तरुणपणी खूप काही करतात पण नंतर ते कडाऊट होतात आयुष्यामधनं कारण ती साथ मिळाली नसते. तर ती साथ एकमेकांना देणं, म्हणून स्त्रियांना सुद्धा साथ मिळाली त्या आयुष्यात खूप काही करू शकतात. आणि पुरुषांच्या बाबतीत आपल्याला पाहिलं ना की ज्यांना विशेषतः संध्याकाळच्या टप्प्यावर साथ मिळाली. आता विचार करा, बाबासाहेबांना ते किती व्याधीने ग्रस्त झाले होते, भरपूर किती कठीण परिस्थिती होती आणि राजकीयदृष्ट्या एकटे पडले होते. आणि त्यांनी मध्ये काम सुरू होतं आणि घटनाचं एवढं महत्वाचं काम झालं. त्याच्यानंतर ते विराचं आलं आणि ते एकाकी पण आलं की त्या काळात 1948 ते 56 जो काळ आहे त्या काळामध्ये जर त्यांना माईसाहेबांसारखी बाई जी त्यांच्यात पूर्ण म्हणतात की गृहिणी सचिव सगळ्या ह्याच्यावर करणारी पूर्णपणे उभी राहिली सोबत, त्यामुळे त्यांनी त्याच्यात जे लिहून ठेवले खरं त्यांच्याविषयीचं त्यात ती कृतज्ञता आलेली आहे त्याच्यामध्ये. तर सगळा मानसिक आधार माईसाहेबांनी पुरवला. गांधींचा होता, महात्मा गांधी कस्तुरबा असताना असेपर्यंत महात्मा गांधी, कस्तुरबा गेल्यानंतर महात्मा गांधी एक जमीन असण्याचा फरक दिसेल तुम्हाला. भयंकर एकाकी झालेले, विकल झालेले आहेत असे महात्मा गांधी आपल्याला दिसतात. कारण त्यांना असं वाटतं की आपल्या हातातलं सगळं लिहून गेले, तिथे एकाकी पण त्यांना आलेलं आहे. असे सगळी उदाहरण तुम्ही पाहाल तर हे म्हातारपणची संध्या समयची साथ मिळणं, त्यामुळे आपले कुठलेही निकष न लावता जे एकमेकांना साथ देत असतील अशा स्त्री पुरुषांनी सोबत राहणं, एकमेकांची काळजी घेणं हे फार महत्वाचं आहे. म्हणजे तरुण आहेत त्यांनी लक्षात ठेवायला की आजची स्टेज संपून जाणार आहे पण नंतर काय उरणार आहे आपल्याला, तर परस्परांना आपण साथ देऊ शकतो का, उभं राहू शकतो का, हा सगळ्यात महत्वाचा निकष आहे. तर कुठल्या व्यक्तीसोबत म्हणजे की ज्यांना लग्न करायचं आहे त्यांना एक साधा प्रश्न, कुठल्या व्यक्तीसोबत तुम्हाला म्हातारं व्हायला आवडेल, हा एक निकष लावला ना तर तुम्हाला आपल्या पार्टनरची चॉईस करणं फार सोपं होऊन जाईल. पहिल्या भागात आपण एक विचार केला होता, लग्नानंतर परफॉर्मन्स इश्यू हा पुरुषाचा खूप मोठा प्रॉब्लेम असतो आणि त्याच्या अंडर बराच काळ तो पुरुष जगत असतो. तर ह्याने ग्रासलेला जो पुरुष असतो ना हा इन्सिक्युअर होतो आपल्या पत्नी बाबतीत. अगदी. आणि हे प्रमाण खूप जास्त आहे, खूपच जास्त आहे. ते मर्दानगीच्यामुळे त्या डोक्यात आलेली इन्सिक्युरिटी आहे. आणि ती बाई जर स्मार्ट असेल, ती एफिशियंट असेल, ती 4 चौकात कम्युनिकेटिव्ह असेल, कम्युनिकेशन स्किल असतील, सुंदर असेल. सौंदर्य ही इतकी रिलेटिव्ह गोष्ट आहे की तशा अर्थाने दिसायला सामान्य असणारी बाई, आता मी म्हणते की लता मंगेशकरला केव्हा पाहायचं, गाताना पाहायचं ना, गाताना ती कशा सुद्धा दिसते. तर मुख्य मग अशी मी सांगितल्याप्रमाणे प्रेमामध्ये पोझिशनला जागा नाही. पोझिशन झालं तुमचं प्रेम नाही, ते मालक नाही. दुसरं पण काय असतं की त्यांना सांगायचं की सगळ्या याच्यामध्ये जे असताना शारीरिक संबंध ही महत्वाची पण एकमेव महत्वाची गोष्ट नाहीये. उलट ओव्हर द पिरियड असं होत जातं की ती फार छोटी गोष्ट होत जाते. ते संवादाचं माध्यम आहे, जवळ येण्याचं माध्यम आहे. तुम्ही तेव्हा काय करताय नाहीये, त्या माध्यमातून तुम्ही एकमेकांच्या मनाने किती जवळ येता हे महत्वाचं आहे. जसं तुम्ही पहिल्या भागात सांगितलं तो विषय हा लिंगाधारित नाहीये तर विचार आधारित विचार आहे. भावना आणि विचार हे त्याचा महत्वाचा भाग आहे. आणि त्यामुळे परफॉर्मन्स नावाची जी पुरुषामध्ये अँझायटी जी गोष्ट आहे ना त्याला काही अर्थ नसतो. तुम्ही तिच्यासोबत किती राहू शकता प्रेमाने आणि ते नात्याचा संवाद जर तुम्ही टिकवला की ते नातं गोडच राहतं त्याच्यामध्ये. आणि प्रेम किंवा लग्न होण्याआधी ती कोणाबरोबर तर बोलत असेलच ना, ती तिच्या कार्यक्षेत्रात कार्यमग्न असेलच ना. तर तेव्हा जर ती संपर्क सर्वांशी येतोय आणि ती फक्त तुझ्याशी लग्न करते, तुझ्याशी प्रेम करते, तर आता लग्न झाल्यानंतर ती सगळ्यांशी
काय अशी वागेल का? म्हणजे हा एक साधा विचार. लग्नापूर्वी तुम्हाला त्या कारणाने ती आवडत होती, स्मार्ट होती म्हणून. कारण ती स्मार्ट होती. आणि आता तुम्हाला असं वाटतं की ते स्मार्ट असं फक्त माझ्या पुरतं. असे कंपार्टमेंट करता येते ना, हिच्याशी बोलताना मी स्मार्ट राहीन, बाहेर जाताना मी काकूबाई राहीन. किंवा आता तुझं लग्न झालं, आता तू असं कोणाशी बोलणं बरोबर नाही वगैरे असं जे काय तिला सांगितलं तर ती तिथे रिबेल होते. मग जेव्हा तिला असं म्हटलं ती अर्थातच बंद करणार आहे ती गोष्ट कशी पुरुषांनी, विवाहित पुरुषांनी सांभाळली पाहिजे, त्याच्यामध्ये काय पाहिलं पाहिजे आणि कसं प्रेमाने ती जिंकता आलं पाहिजे. एक साधी गोष्ट असं म्हणतो की आपल्याला जेवढं स्वातंत्र्य घ्यायचं आहे तेवढं आपण बायकोला देतो का? एवढं जे स्वातंत्र्य हवं आहे ते आपण बायकोला देतो का? मला मैत्रीण हवी आहे, बायकोला मित्र असेल मला आवडतो का? पण मला माझ्या मैत्रिणी असेल तर माझ्या मैत्रिणीच्या माझ्या ह्या घर मर्यादात मी एवढं असं करायला, तर बायकोच्या ह्याच्यात तेवढ्या तिथपत गेलेलं चालणार आहे का? हे लक्षात घेतलं ना की तो आपोआप त्याला त्या गोष्टी कळेल. पण दोघांना इथं सारखं क्रायटेरिया लावले ते प्रश्न संपला. मला सगळं स्वातंत्र्य हवं तिला देणार नाही हे चालणारच नाही आजच्या जमान्यामध्ये. कारण फारकत अटळ आहे. तुम्हाला वाटलं तुम्ही दडपून टाकाल अमुकाला, पण चालणार नाही काही. कारण तीही तेवढंच उत्पन्न घरात आणणं असते, तिच्याही केपेबिलिटी असते कुटुंब चालवायची. आणि तसं बघायला गेलं तर उत्पन्न करून म्हणजे कमावून पण घर चालवण्याची खूप मोठी स्किल तीच सांभाळत असते. कारण आजकाल काय झाले, उत्पन्नाला अंत नाहीये. आहे त्याच्यामध्ये तुम्ही किती प्रेमाने राहताय असं काय महत्त्वाचं. तुमच्या गरजा किती आहे, तुमची लाईफस्टाईल कशी आहे आणि तुम्ही त्याच्याकडे कसं पाहता. तुम्ही दुसऱ्याच्या ताटात बघून जेवताय का, दुसऱ्याकडे बघून लाईफस्टाईल त्याची अडॉप्ट करताय का, की आपल्याला काय गरजेचं आहे हे भान राखलं. हे दोघांकडून पण, आणि ते दोघांकडून पण चुकलं तर मग नंतर गडबड होण्याची शक्यता हे आहे. कारण बायकांनी सुद्धा ते खूप त्या चैनीच्या किंवा कंझ्युमरिस्ट लाईफस्टाईलचं फार आकर्षण आहे. तर त्याने सांगितलं बाजाराने निर्माण केला हा माया बाजार आहे. खरोखर माया आहे. या सगळ्याच्या शेवटी उरतं काय तर ते नातेसंबंध, प्रेम, याच्या पलीकडे काहीच राहत नाही. पण तुमचा हातात जो वेळ आहे तुम्ही तो त्यात घालण्यापेक्षा म्हणून पुन्हा कुठे इन्व्हेस्ट करताय. इन्व्हेस्टमेंट इन रिलेशनशिप हे करताय का नाही करत आहे. नातेसंबंधामध्ये जर तुम्ही इन्व्हेस्ट केलं तर सगळ्यात चांगली गुंतवणूक. शेअर बाजार पडतो, लोक बरबाद होतात, पण नातेसंबंधात जर चांगली गुंतवणूक केली तर त्याच्यात डिव्हिडंडच मिळत जातो तुम्हाला नेहमी. हे लक्षात ठेवायला पाहिजे. इथे जिथे पुरुषाला आपण असं म्हणून चालतंय की त्याचं लग्नानंतर कसं असं का होतं, तर ह्याला किती गोष्टी जबाबदार आहेत पुरुषाव्यतिरिक्त. समजा आपण आई आणि बायकोचं उदाहरण घेतलं, इतर गोष्टी किती जबाबदार आहेत. त्याचे स्वतःचे छंद, त्याच्या स्वतःच्या आवडीनिवडी, त्याचे मित्र, त्याचं सर्कल, त्याची नोकरी, त्याची कमाई, ह्या कशा परिणाम करतात या संबंधांवर. तर ही सगळी समाज व्यवस्था आहे ना, हे नातं ठरवणारी असती समाज व्यवस्था. ती समाज व्यवस्था कधी धर्माच्या रूपाने येते, कधी मीडियात नाही येते. मीडियात तुम्ही बघता अरे मग ते असं पाहिजे, मग तुम्ही ते डोक्यात त्या फॅन्सी कल्पना घेतात. तर बाजार असेल, मीडिया असेल, धर्म असेल, ते आपापल्या साच्यात तुम्हाला ठेवायचा प्रयत्न करतात. तुम्हाला समजून घ्यायचं की आपण दोघं समान आहोत, वेगळे आहोत. माणूस म्हणून वेगळे आहोत. तिचे वेगळे स्ट्रेंथ आहे, माझे वेगळे स्ट्रेंथ आहे, पण आम्हाला दोघांना मिळून काहीतरी निर्माण करायचं आहे आपल्या जग. हे लक्षात आलं ना की या बाकीच्या गोष्टी किती महत्त्वाच्या आहेत तेव्हा ठरवावं लागेल. मग मित्रांना किती महत्त्व द्यायचंय. पण लग्नाच्या आधी मित्र माझं सर्वस्व होतं, पण आता मला मित्राकडे जाऊ देत नाही. तर ते म्हणाले की यार मग तुला माझ्या शाखेला जायचं, बरोबर राहायचं ना. बरोबर आहे. तो बॅलन्स तुम्हाला ठेवाच लागेल. मैत्री ठेवा, सगळं ठेवा, पण जर तुम्ही त्यांना घेऊनच घरात आलात तर ते नाही चालणार आहे. त्यामुळे सगळ्या मित्रांमध्ये थोडा फरक करावा लागेल. आणि जे तुम्हाला खऱ्या अर्थाने म्हणजे कुटुंबाचे मित्र कोण होऊ शकतात हा ऐकावा लागेल तुम्हाला. कुटुंबाचा मित्र, जो तुमच्या कुटुंबाचा मित्र होऊ शकतो ना, त्याला तुम्ही घरात आणायचं. मग त्याचा उपयोग तुम्हाला दोघांना होऊ शकेल. जसं आपण पहिल्या भागात म्हटलं की त्या मित्रांमधला एक फिलॉसॉफर, आपल्या जवळचा, आपल्या प्रश्नांना सोडवू पाहणारा, त्यातलं ज्ञान असणारा आणि त्याचा स्वतःचा एक आदर्शवत व्यक्तिमत्व असेल असा मित्र आपल्याला निवडावा लागतो. त्यासाठी तर त्याला कुटुंबात काही गोष्टी आखून घ्यायला लागतील की असं असं आहे, पण जेवढा वेळ मी घरात येईल तेवढा वेळ मला मात्र मग कुटुंबासोबत द्यायला पाहिजे. कुटुंबाने तो वेळ त्यासाठी काढून ठेवायला पाहिजे. त्या कुटुंबाला नाही तर तुम्ही बाहेर जात असाल, पण आम्हाला आता फिरायला जायचंय, आम्हाला पिकनिकला जायचंय, तर तो जो कॉमन वेळ काढ लक्षात ठेवायचं की हा वेळ ही सगळ्यात गोष्ट आहे की जी आपल्यात मर्यादित आहे. मुलंही मोठे होऊन निघून जाणार आहेत. 9वी 10वी 11वी 12वी पर्यंत मुलं आपल्यासोबत आहेत. तोवर त्यांना आपण जे काही प्रेम देऊ त्यात पुढचं नातं राहणार आहे तर काहीच राहणार नाही. तर आज तुम्ही त्यांना वेळ दिला नाही तर ते नातं राहणार नाही. तसंच सगळ्या नात्यांबद्दल आपण लक्षात ठेवून वेळ देणं आणि त्यासाठी इन्व्हेस्ट करणं हे महत्वाचं आहे. बाकी साऱ्या गोष्टींची आपल्याला काळजी घेता येऊ शकते, त्याचं नियोजन करता येऊ शकतं. पण ही गोष्ट आपोआप होत नाही, याला विचार करावा लागतो. असं नाही की आपोआप होईल. सगळ्यांचे संसार झाले, आपलाही होईल
असं नाही. आता समाज बदलला आहे, वेळ बदलली आहे, हे समजायला पाहिजे. त्यामुळे काय वेगवेगळे इकॉनॉमिक आणि सोशल बॅकग्राऊंडची पुरुष असतात, त्यांचं त्या पद्धतीने लग्न होतं. पण कधीच्यात जर आपल्या इकॉनॉमिकल स्टेजपेक्षा वेगळ्या स्टेजची बायको आली किंवा आपला सोशल बॅकग्राऊंड जो आहे त्याच्या व्यतिरिक्तची बॅकग्राऊंड आली आणि ती जेव्हा आपल्याला आपल्या इकॉनॉमिकल म्हणजे आर्थिक शिस्त लावायचा प्रयत्न करते किंवा सोशल बिहेवियरमध्ये सामाजिक वागणूक आपली जशी आहे, जशी जडण त्यातल्या एक सात्विक भावाची किंवा सात्विक विचारसरणीची किंवा वागणुकीची ती अपेक्षा करते आणि आपल्याला सांगू पाहते, तिथे आपण मलाही शिकवते किंवा जे सासरची मंडळी असतात ते आता ही आपल्याला शिकवायला आली असं एक वातावरण निर्माण होतं. तर ह्याच्यामध्ये समजूतदारी खूप महत्त्वाची आहे. तर ती सुरुवातीचे हनीमून पिरियड असतो आणि त्यात ते चालून जातं, पण कालावघात तीच गोष्ट त्रासदायक वाटू लागते. इथे पुरुषाचं भान जागृत होणं गरजेचं आहे. त्यात आपण भारतीयांना एक फार छान गोष्ट आहे, भारतात जेवढी डायव्हर्सिटी ना, बहुविधता तेवढी कुठेच नाही. आपल्याला जी सवय आपल्याला आहे बहुविधते सगळं जगायची, ती बहुविधता आपल्या आयुष्यात येते फक्त पाहायचं बस. इतर जगात कुठे नाही. आता तुम्ही इंग्लंडमध्ये जाल ना, इंग्लंडमध्ये सुद्धा एक त्या भाषा एकच राहील, काही कुठे फार फरक नाहीये. धर्म आपल्या इथे तर प्रत्येक आपण 4 कोसावर भाषा बदलते. आपल्या इथे लोकांना मुंबईत राहतात, मला 5-7 भाषा करणार सहज पडतायत आणि आपण त्याचा आनंद घेतोय, त्यामुळे आपण जास्त समृद्ध होतोय. पण मला याच्याशिवाय चालणारच नाही, आमच्याकडे असंच चालतं, हे चालणार नाही असं म्हटलं की मग त्याची मजा संपते. पण दोघांनी एकमेकांशी थोडं होतात, प्रश्न येत नाही असं नाही. बघा, एका जातीमधल्या लोकांमध्ये पण येतात, कारण ते 2 वेगळ्या गावांमधल्या वेगळ्या. मग आमच्याकडे असं असतं, मग तुमच्याकडे असंच आहे, म्हणजे माझं ते ग्रेट आणि तुझं ते चुकीचं किंवा वाईट आहे, अशा भावनेतून एका जातीच्या लोकांमध्ये पण येतात, एका गावच्या जोडप्यामध्ये पण येऊ शकतं. मुळामध्ये वेगळेपण हवं असतं आणि वेगळेपणात नवीन सौंदर्य येतं. तर जेव्हा लग्न होतं तेव्हा सुरुवातीचा एक हनीमून पिरियड असतो, एक गुलाबी दिवस असतात. पण कालांतराने त्याच पत्नीच्या स्वयंपाक करून आलेल्या कांदा लसणाचा वास शरीराला लागतो, तेलाचे हात असतात आणि रात्री झोपताना मग नाही वाटतं ते, आणि तिथून फारकत घ्यायला सुरुवात होते की नेहमीचीच ती, नेहमी प्रत्येकाला बदल हवा असतो असा एक विचारसरणी येते मनामध्ये. तर त्या पुरुषांनी स्वतःच्या या विचाराला कशी मुरड घालावी किंवा त्यात काय पाहावं. आता यात ते वपू काळांची फार जुनी गोष्ट आहे, फेमस गोष्ट आहे, मीच तुमचं वहिदा नावाची. तर त्याच्यात सांगितलं होतं की एक स्पर्धा असते, त्या स्पर्धेत जो जिंकून येतो त्याला एक दिवस एका हिरोईन सोबत पूर्ण घालवायचा असतो. तर त्या नायक जिंकतो आणि तो खूप छान कपडे बिपडे करून सगळ्या ह्याच्याने जातो आणि बाईला सांगतो मी अख्खा दिवस तिच्यासोबत राहणार आहे वगैरे असं. आणि तो ऍक्च्युली काय होतं, तिकडे जातं तर त्याला असं कुठे त्या घरात कोपऱ्यात ठेवलं जातं, त्याला फक्त काहीतरी चहा पाणी दिलं जातं, दूर असतो तो, संध्याकाळी ती येऊन त्यासोबत एक फोटो काढतो, मी बाय बाय. तर त्याने खूप काय काय कल्पना केल्या असतात सगळ्या ह्याच्यामध्ये, आणि सगळे बाहेर जातो, तो सांगतो अरे मी त्यासोबत शूटिंगला गेलो, त्याने ओळखून आता खूप थापा मारतो. आणि घरी जेव्हा तो येतो तर ते बायको त्याकडे पण फार विस्केलपणे हसत असते, आणि मग त्याचा तेव्हा तो बांध फुटतो आणि मग त्याला जसं वाटतं तेव्हा बायको त्या जवळ घेते. तेव्हा तो म्हणतो की आपल्या अंगाला वास येणाऱ्या बनियनचा, घामाचा वास येणाऱ्या बनियनची पर्वा न करता आपल्या जवळ घेते, तीच आपली हिरोईन असते, हे त्याला कळतं. तर हे जे आहे ना, हे पुरुषाला कळायला पाहिजे की तुम्ही कशाला हे महत्त्व देताय याच्यामध्ये. आणि अर्थात दोघांनी हा प्रयत्नही केला पाहिजे की आपण एकमेकांसाठी चांगलं राहणं, त्यासाठी मुद्दाम थोडा वेळ देणं स्वतःला, हे महत्त्वाचं आहे. तर तिच्याकडनंच ते तूही अपेक्षा केली पाहिजे की तूही चांगला संध्याकाळी फ्रेश होऊन या थोडा वेळ तिला कुठे कुठे बाहेर घेऊन जाणं. जेव्हा ते म्हणतात की तिला एक गजरा आणून देणं, बाहेर जाणं, गजरा आणून देणं, तिला बाकी ते फिरून येणं. पण ते न करता मग आता स्वयंपाकाचीच वेळ आहे, मग माझ्या आईला इतक्या वाजताच खायला लागतं, ते आईसाठी काय करून ठेवा, आई आपल्या हातात घेईल, पण आपण दोघं जाऊन कुठे बाहेर फिरून येऊ. ते दोघांनी मिळून फिरून येणं हा जो भाग आहे ना, दोघांनी मिळून छान राहणं, तर हे एकमेकांसाठी करणं. तू माझ्यासाठी करण्यापेक्षा म्युच्युअलिटी. नात्यात पुन्हा प्रश्न तिथे येतो, माझ्यासाठी तू कर म्हणून अपेक्षा येते. तर देणं नुसतं घ्यायचं नाही, देणं घेणं या दोघांतूनच संबंध फुलत राहतात त्याच्यामधनं. आणि त्यामुळे पुरुषाला ते पौरुषाच्या मर्दानगीच्या कल्पना, पुरुषत्व वेगळ्या प्रकारचं असतं, त्या टॉक्सिक मॅस्क्युलिनिटी म्हणतात, ती म्हणजे खरोखर विषारी असते, तिचा त्रास सगळ्यांना होतो.
तसं न करता तुमची ती संवर्धक आहे का, प्रेममय आहे का, ममतामय आहे, आणि नात्याचं वैशिष्ट्य असतं की नातं कधी स्टॅग्नंट राहत नाही. एक तर ते फुलेल किंवा ते त्याचं डबकं होईल. तर प्रत्येक क्षणी त्याला नर्चर करावं लागतं. असं नाही की प्रत्येक, पण तुम्ही जिथे आहे त्या टप्प्यावर दुर्लक्ष करून चालत नाही. म्हणजे एक मॅच्युरिटी येते. तुम्ही एका याच्या स्टेजवर आल्यानंतर तुम्ही काही काळ देऊ शकला नाही वेळ, पण मी दुर्लक्ष केलं, झालं आता मी 4 वर्ष चांगलं दिले, आता मी आता काही गरज संपली, असं करून चालत नाहीये. मग ते मुलाचं आईचं नातं असतं, तेलपाणी करावं लागतं. आणि स्त्री पुरुषांच्या नात्यामध्ये आपण नातेसंबंधाचं व्यवस्थापन असं ते तुम्ही केलं तर ते मग तुमच्या आयुष्यामध्ये सुख आणखी काही वेगळं नसतं, पण तुम्ही जे काही येईल, सुख दुःख येईल, त्याला तुम्ही फार चांगल्या पद्धतीने सामोरं जाऊ शकता. आणि मग ते डिप्रेशन, नाना हजार गोष्टी तुमच्या वाट्याला येणार नाही. दुःख येतात, काळज्या येतात. जे आपण पहिल्यांदा म्हटलं की त्या आईने कॅप्चर केलेला मुलगा आणि त्यात त्याचं सँडविच होतं, तर अनेक बाबतीत त्या पुरुषाचं सँडविच होत असतं. स्त्रीकडून अपेक्षा, बायकोच्या अपेक्षा, म्हणजे असं फिरायला न्या, नवीन कपडे द्या, नाविन्याची कास, मुलांकडे लक्ष द्या, या सगळ्या जबाबदाऱ्या, आणि नोकरीतलं टेन्शन, व्यवसायातलं टेन्शन, व्यवसायातल्या गोष्टी, याच्यामध्ये त्याला एक स्वतःला काहीतरी रिलॅक्सेशन हवं असतं. त्याची एक अपेक्षा असते आणि स्त्रीची अपेक्षा असते. या 2 अपेक्षांचे क्लॅशेस अलीकडे फार पाहायला मिळतात. कारण मूल तर एक असतं, त्याला वेगवेगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला गुंतवायचं असतं सध्याच्या काळात, आणि त्याचं अपब्रिंगिंग म्हणजे त्याचं संगोपन, स्वतःची नोकरीतलं किंवा कामधंद्यातलं टेन्शन, पत्नीच्या घरच्यांच्या अपेक्षा, आणि ह्या सगळ्यात एक पुरुष आहे ना, हा कुठेतरी मानसिकरित्या खचलेला असतो. आणि आपण जसं पहिल्या भागात म्हटलं की त्याच्या डोक्यावर जो मर्दानगीचा मुकुट आहे, त्याचा भार आहे, ती 56 इंचाची त्याची छाती आहे, तो पंक्चर होऊन जातो त्याच्यात, पण तो दाखवू शकत नाही. तर ह्या अवस्थेत आपण पहिल्या भागात थोडंसं म्हटलं आहे, पण ह्या अवस्थेत, हे सँडविच झालेल्या अवस्थेत संसारिक आयुष्यामध्ये त्यांनी स्वतःच्या जडणघडणीतलं किंवा त्याच्या मानसिक स्वास्थ्याला उभारी देण्यासाठी कशा पद्धतीने स्वतःला मोल्ड केलं पाहिजे की तो स्वतःच नेहमी फ्रेश होत राहील आणि त्याला आपल्या घरातल्याच गोष्टी फ्रेश दिसत राहतील, समस्यांमधल्या वाटा दिसत जातील आणि तो सोडवत जाईल. ते सांगितलं की सगळ्याचा तो बॅलन्स राईट ठेवावा लागेल. आणि मुख्य पहिली गोष्ट म्हणजे तो मुकुट काढून ठेवला ना की गोष्टी सोप्या होतात. की आपल्यापासून स्वतःपासून जास्त अपेक्षा करणं सुद्धा कमी करायचं. की मी बापरे इथे म्हणजे बॉसकडे मी नंबर 1चाच राहीन, त्याच्याकडे मला सगळ्यात चांगलं म्हणेल, आणि हे सगळं शक्य नाही कुठल्याही व्यक्तीच्याकडे. तर जास्त अपेक्षा करते, पण आपण काय याचा अंदाज घ्यायचा, ते ओझं काढायचं. आणि दुसरं ते ओझं काढलं ना की तुमचा संवाद सुरू होतो. बायकोने सांगितलं, बाई ग तुला जेवढं वाटतंय ना, तुला मी फिरायला घेणार सगळं, पण शक्य नाहीये. माझी दिवसाची 10 तास ड्युटी आहे, 4 तास जाण्या येण्यात असतात माझे, मी थकून जातो. आपण असं करूया की हे तर नाहीये, आपण एखाद्या शनिवार रविवारी महिन्यातनं 2दा आपण जाऊ शकतो, त्याहून जास्त जाता येणार नाही, कारण मला स्वतः थकायला होतं. हे तुम्ही एकदा बोलला ना की तिच्याही अपेक्षा कमी होतील. पण तुम्ही बोलून स्वतःचे प्रॉब्लेम सांगितले नाही तर तिला असं वाटेल की हा बाहेर काय करतो माहितच नाही. तो जातो काय, बाहेर जातो तेव्हा प्रॉपर एसी ऑफिसमध्ये जातो, टकाटक होऊन जातो, इकडे येतो, टॅक्सीने येतो, आणि इथे आल्या थकलेलं करतो. तर त्याचे प्रश्न, मला प्रश्न आहेत, मी सुपर हिरो नाही, मला तिथल्या याचं प्रेशर आहे, हे सांगणं, त्याला विश्वासात घेणं पहिली गोष्ट. विश्वासात घेणं. आईलाच असेल याच्यामध्ये, मला जायचं याच्यामध्ये, तर बाई तुला तीर्थयात्रेला जायचं असेल ना, तुला पैसे माझ्याकडे नाहीयेत, अमुक हे झालं की मी तुला देईन, पुढल्या वेळात माझा आता सध्या असा आहे, किंवा तुझा दुसरा पोरगा जास्त करतोय ना, तू त्याच्याकडनं माग, मीच मोठा आहे, मीच चांगलं द्यायला पाहिजे, नाही मला होत हे शक्य, हे असं होतं, तुला डॉक्टरकडे द्यायला मला वेळ नाहीये, पोरगा तुला घेऊन जाईल, असं समजून नको की मुलगा देत नाही नातू का देतोय, माझं ज्याचं प्रेम कमी असं होत नाहीये. हे तुम्ही मोकळेपणाने बोलला ना तर थोडंसं आधी हे होईल, पण नंतर कुठेतरी त्याला जास्त साऊंड आधारावर येईल. नाही तर काही इमॅजिनेशन असतं, तिला वाटतं की ह्याला वेळ आहे, ह्याला मला न्यायचं नाही, बायकोमुळे हा मला नेत असं, अशा 1000 गोष्टी ती अडून पडली असते. ही अडचण आहे, हा हे सोल्युशन आहे, असं बघायचं मध्ये. आणि विश्वासात घेतल्यात तुम्हाला तपासून बघतील, तीच मुलांच्या बाबतीत होईल. आणि विशेषतः नवरा बायकोला एका याच्यामध्ये की बाबा पदेशी गोष्ट कशासाठी, किती काय कमवायचं, ह्यावर तुम्हाला सातत्याने एकमताकडे यावं लागेल. एकमत होईल असं नाहीये, पण मुलांना द्यायची सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे वेळ ही आहे. पैसा हा त्याचा पर्याय नाहीये. त्यामुळे आपण खूप पैसे कमवून त्यांना हे देऊ, हा पर्याय कधीच पाहायचा नाही त्याच्यामध्ये. बायको, मुलं, आई, नोकरी, या सगळ्याच्या आधी तुला स्वतःचा अधिकार आहे, तर स्वतःसाठी स्पेस शोधली पाहिजे तू. आणि मी दोघांसाठी सांगतोय,
बाईला सुद्धा सांगायला हवं की रात्रदिवस मी फक्त चांगले सून सुपरवुमन होईल, नोकरीतही खूप नाव कमवेल, पोरांसाठीच खूप करेल, असं स्वतःला 40व्या वर्षी बर्नआउट करायचं हे होणार नाही आहे. तुला काय आवडतं, कशातनं आनंद मिळतो, कशातनं फ्रेश व्हायचं, प्रत्येकाने आपला मार्ग काढावा. कोणाला मेडिटेशनमधनं मिळेल, कोणाला योगामधनं मिळेल, कोणाला संगीतातनं मिळेल, कोणाला काही कशातनं मिळेल. पण तो दुसऱ्याला त्रास देणारा किंवा तुम्हाला पंगू करणारा नको. म्हणजे इतकी अंधश्रद्धांच्या मागे लागायचं, तात्पुरतं बरं वाटतं ते नाही. तुम्हाला त्यातनं ताकद मिळते का क्षणिक बरं वाटतंय हे पाहायचं. ज्यातनं तुम्हाला रिलॅक्स वाटतंय, तुम्हाला ताकद मिळते, उभारी मिळते, ती गोष्ट तुम्ही करा. बरोबर आहे. आणि त्याच्यासाठी काहीतरी छंद जोपासणं, चांगल्या कलेचे छंद जोपासणं खूप गरजेचं आहे. अदरवाईज आपल्याकडे छंद खूप जोपासले जातात त्याच्यातूनच बाहेर पडायसाठी, ते चुकीचं आहे. आणि एखादी कला त्यात गुंतणं हे उत्तम मेडिटेशन आहे. आणि त्यातून मनाला उभारी मिळते, स्वतः रिफ्रेश आतून होत जातो. तर ह्याच्याबाबत आपण एक एपिसोड खूप छान केलेला आहे सरिता गणेशांचा, की आर्ट थेरपी. आणि आज आपण याच सगळ्या गोष्टींवर बोलतोय की आपण खूप छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अडकून पडतोय आणि त्याच्या ओझ्याखाली दबून जातोय. आणि शेवटी असं येतं की म्हणजे तो एक सदरा असतो टाईट घातलेला, आणि कालांतराने नंतर असं वाटतं की आता हे सगळं बटणं याची तोडून फोडून टाकावं आणि मोकळं व्हावं. तशी काहीतरी परिस्थिती येते आणि त्यातून चुकीची पावलं उचलली जातात. पुरुषांनी लाज न बाळगता समजा आपल्या घरी रांगोळी काढली ना, किती व्यक्त होऊ शकतील. कोणी चित्र काढेल, कोणी रांगोळी काढेल, कोणी तबला वाजवेल, काही करा तुम्ही, व्यक्त व्हा ना. तुम्हाला कुठे तिकडे ऑस्करसाठी जायचंय, बरोबर आहे, पण माझ्या आनंदासाठी मी करता म्हटल्यावर तुम्ही अनेकांना आनंद देता. राग, रुसवे, भांडण, तंटे, मतभेद हे सगळीकडे असतात. ते विकोपाला न जाता संसार बांधून ठेवणं आणि आपली जबाबदारी पुरुष म्हणून खरा पुरुषार्थ तिथे आहे. निर्णयक्षम होणं आणि सगळ्यांना सामावून घेणं. नाहीतर आपण जर बाहेर पडलो तर काय होईल माहीत नाही. बायको एकीकडे, घरचे एकीकडे, आपण तिसरीकडे, असा प्रकार. आणि मुलं आणि त्यातून घटस्फोट होणं हे प्रमाण वाढतं, किंवा स्वतःला संपवणं हे प्रमाण वाढतं. बरं, आपण मंडळी एक छोटासा विषय घेऊन आज आपण सुरुवात केली की लग्नानंतर पुरुष असे का होतात. तर त्यातील काही मुद्दे आज आपण घेतले, त्यावर चर्चा केली. ह्यावर सोल्युशन काय ना हे आपण ठरवलं पाहिजे. कोणी तुम्हाला चमच्याने भरवणार नाही, कारण तुमची परिस्थिती काय हे तुम्हाला माहिती आहे. पण त्यातून एक पुरुषार्थ म्हणून आपण कसं सामोपचाराने, समंजसपणाने आणि प्रेमाने परिस्थितीला जिंकलं पाहिजे, हा आजच्या या चर्चेचा आपल्या सार होता. आज आपण हा विषय पुरुषांचं लग्नानंतर असं का होतं हा विषय घेऊन बोलला. अतिशय छोटे विषय, पण चांगलं मार्गदर्शन त्यातून आपल्याला डॉक्टर रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ यांनी केलं. हे त्यांना कसं उमगलं ना, हा खरा विषय आहे. तर आम्हाला हा विषय जेव्हा समोर आला तेव्हा आमच्या समोर आहे ना, हे मासिक होतं, दिसतंय तुम्हाला, सर्वंकष नावाचं हे त्रैमासिक आहे. आणि ह्या त्रैमासिकाचा हा विशेषांक आहे, ज्याच्या स्त्रीवादी चळवळीला, स्त्रीमुक्तीच्या चळवळीला 50 वर्ष पूर्ण झाली. त्यामुळे त्यांनी हा अंक काढला. आणि या अंकामध्ये स्त्री या विषयावर अतिशय सगळ्या बाजू लक्षात घेऊन लिहिलेले काही लेख आहेत. ह्याचे संपादक स्वतः डॉक्टर रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ आहेत. आणि ह्याचं नाव आहे सर्वंकष, म्हणजे सर्व बाजूंनी केलेला विचार प्रत्येक गोष्टीचा. आणि वितंड नव्हे विमर्श, म्हणजे एखाद्या गोष्टीला समजून घेताना सध्या आपण मीडियामध्ये बघतो, एक जण काहीतरी बोलतो, त्याच्यावर दुसरा काहीतरी बोलतो, आणि काय त्याचं सोल्युशन निघत नाही. त्यामुळे वितंड नव्हे विमर्श, हा विमर्श आम्हीही सुरू केला आहे. हा विमर्श सर्वंकषच्या माध्यमातून डॉक्टर रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ यांनीही सुरू केला आहे. हा एक त्यातला समान धागा आहे. आणि डॉक्टर रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ यांना अशा विषयांवर बोलणं, लिहिणं, प्रेक्षकांना सजग करणं हा त्यांचा अतिशय आवडीचा छंद आहे. कारण त्याची सुरुवात त्यांनी कशी केली ह्याच्याबद्दल मी आता त्यांना थोडंसं विचारणार आहे. म्हणजे तो जो काळ होता ना, तिथे हुंडा घेणं आणि तो न मिळाल्याने जाळून मारणं वगैरे प्रकार खूप चालू होते. तर अशी कुठली वर्स्ट केस आहे की जी तुमच्यावर इम्पॅक्ट करून गेली आणि तुम्ही या गोष्टीशी आजही वयाच्या 75व्या वर्षी पण तुम्ही कार्य करताय, अशी कुठली वर्स्ट केस तुम्ही अनुभवली? सुरुवातीला स्त्री चळवळीचा एक पाठीराखा म्हणून मी काम करायचो, मिटिंगला जायचो, मोर्चात जायचो. त्या मावाचं काम थोडं आम्ही सुरुवात केली होती. तेव्हा एक केस आली समोर. दीप्ती खन्ना नावाच्या मुलीला ॲसिडचा हल्ला झाला. ती 18 वर्षाची मुलगी कॉलेजला यायला उभी होती बस स्टॉपवर. कोणीतरी आली तिच्या चेहऱ्यावर ॲसिड टाकलं आणि तो पळून गेला. त्याला पकडण्यात आलं नंतर. ती हॉस्पिटलाइज झाली. मग नंतर कळलं होतं की तू
तिच्यावर टाकायचं होतं ऍसिड. दुसरीवर एका नवऱ्याला बायकोचं भांडण झालं तर नवऱ्याने एका गुंडाला पैसे दिले आणि सांगितलं की माझी बायको सकाळी तिकडे येते, तिच्यावर तू ऍसिड टाक, पैसे दे. तर त्या बाईच्या जे बिचारी तरुण पोरगी क्लास आपल्या कॉलेजात यायला उभी राहिली, तिच्यावर ते पडलं. हे पेपरात बातमी आल्यावर हॉस्पिटलमध्ये सगळं अंग जळत असताना ती मुलगी म्हणाली लेकिन उसमें उस लड़की की क्या गलती है, तिच्या जागी मी आले. पण माझा किती प्रश्न आहे की कुठल्याही बाईवर असं ऍसिड कोणी का टाकावं. हो, त्या वेदनेमध्ये त्याला हे सुचणं, बाप रे. आम्हाला वाटलं यार ह्या पोरीसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे, ही एवढी मोठी गोष्ट आहे. आम्ही आवाहन केलं का आपण तेव्हा प्लास्टिक सर्जरी कॉमन नव्हती, आपण काहीतरी तिला मदत करू. आम्ही आवाहन केलं. सांगतो तुम्हाला गंमत, पण तो विसरू शकत नाही ती गोष्ट. आम्हाला येरवडा जेलमधनं सगळ्यात मोठं अमाऊंट आलं, काहीतरी हजार, मला आठवत नाही, काही हजार रुपये आले. येरवडा जेलमधून म्हणजे कैद्यांकडून पत्र लिहिलं होतं की आम्ही सगळे वाईट माणसं आहोत, आम्ही आयुष्यात खून, दरोडे असे फार वाईट गोष्टी केल्या आहे, तरी असा भयानक प्रकार आम्ही कधी केला नाही निरपराध मुलीच्या बाबतीमध्ये. पण त्या आम्ही पेपरमध्ये वाचलं आणि त्या मुली, आम्हाला वाटलं आमच्या बहिणीवर कोणीतरी अन्याय केला आहे. आणि आमची एवढी जी बहीण हिंमतवाली शूर मुलगी, जिला स्वतःचं दुःख विसरून ती दुसऱ्या बाईचं दुःख समजून घेऊ शकते, तिच्यासाठी काहीतरी करावं असं आम्हाला वाटतंय. म्हणून आम्ही कैदी म्हणून जे काही श्रम करतो त्यातनं जमवलेल्या पैशातनं काही पैसे तुम्हाला पाठवत आहोत. अरे बाप. आता ते म्हटलं आमच्या मनात लक्षात आलं की मग पुरुष हे गुंडन हे वाईट ना, आपण एवढं पुरुष वाईट आहे, तर पुरुषांमध्ये वाईट पण येतं कुठून. मूळ जर दरोडेखोरामध्ये सुद्धा एवढा चांगुलपणा असेल तर मग बाईला जाळणारे, तिच्यावर ऍसिड टाकणारे असे दुष्टपुरुष कुठून निर्माण होतात. इथून मग आमच्या कामाला वेगळं वळण लागलं की पुरुष जो असतो तो मूलतः आता चांगलाच असतो, पण नेमके कुठल्या कारणांनी त्याच्यामध्ये असं निर्माण होतं, ते त्याच्यातली कारणं, समाजातली कारणं काय आहे, त्या दिशेने आम्ही तिकडे वळलो. तर अशा काही काही घटना असतात ज्या आयुष्याला पूर्ण कलाटणी देतात आपल्या. म्हणजे अर्थ असाच आहे की माणूस मुळात वाईट नसतोच, परिस्थिती किंवा काही गोष्टी भडकवून त्याला त्याच्यातला राक्षस जागा केला जातो आणि त्याला ऍक्टिव्हेट केलं जातं, ज्याचे परिणाम तो आणि तो समोरचा दोन्ही येतात, भोगत राहतात, समाजाला भोगावं लागतं. त्यामुळे तो राक्षस जागा न होऊ देता आपण आपल्यातला माणूस कायम जागा ठेवला पाहिजे, त्याला कायम फ्रेश ठेवलं पाहिजे, त्याला कायम रोमॅन्टिक ठेवलं पाहिजे आणि त्याला कायम तरुण ठेवलं पाहिजे. तर आपलं उत्तरार्ध अतिशय चांगला जाईल आणि माणूस म्हणून जगण्याचं आपण एक उदाहरण समाजामध्ये सेट करून देऊ. काय केलं समाजाला माहीत नसेल, कदाचित तुम्ही काही केलं नसेल, पण तो माणूस चांगला होता एक वाक्य तुमच्या पुढे चर्चेला जाईल, एवढं मात्र नक्की. आणि कसं असतं ना, फुलाचा सुगंध असेल ना तो आपोआप पसरतो, कशाची गरज नाहीये. तुम्ही चांगल्या गोष्टी कराल ना त्याचा प्रभाव आपोआप पडतात, तुमच्याकडे पाहून लोकांना काही गोष्टी सुचतात. तुम्ही फार आदर्शाची गरज नाही, पण तुम्ही जे काही करताना ते कृत्य कुठेतरी राहत असतं. आमचा हा प्रयत्न विमर्शाचा जर तुम्हाला खरंच आवडत असेल तर हे चॅनल नक्की लाईक करा, हे सबस्क्राईब करा आणि ह्या विषयातलं तुम्हाला कुणाला वाटतं की मी आज ऐकलं आणि मला कुणाला तरी हे सांगायचं आहे तर त्याला हा व्हिडिओ नक्की पाठवा. तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर ही लिंक शेअर करा आणि एक कौतुकाची थाप आमच्या पाठीवर जर मारायची असेल तर सबस्क्राईब करून आणि बेलच्या आयकॉनचं बटन दाबून नक्की आमच्या पाठीवरही कौतुकाची थाप मारा. धन्यवाद. डॉक्टर रवींद्र, तुम्ही आज आमच्या या चर्चेत पुन्हा एकदा सहभागी झालात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. धन्यवाद.